लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? वेट. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर अशा प्रकारे सुंदर अशी सकाळ झालेली आहे. बघू शकता तुम्ही सूर्य वगैरे किती छान दिसते सकाळचा व्यू मॉर्निंगमध्ये. त्यानंतर मी इथे गरम पाणी पिले थोडंसं. आणि आमच्या आहोंच्या डब्यासाठी आज चपाती आणि गवारीची भाजी केली होती. इथे आहोंचा डब्बा भरल्याच्यानंतर बघा आधी उठलेला आहे. त्यानंतर बहिणीने माझे पाट वगैरे शेकून दिले आणि त्यानंतर मी सगळं पसारा काढला आहे. बॅगेत वगैरे भरून ठेवायचं आहे सगळं. ते सांगेलच तुम्हाला मी कशाबद्दल चाललं ती सगळी आवरावर. खूप दिवस झाले लक्ष नव्हतं दिलं. सगळा पसाराच झाला होता कबडमध्ये. त्यानंतर सगळं मी गड्या मारून आहे ना सगळे कपडे सगळे बॅगेत वगैरे गोण्यांमध्ये वगैरे भरून ठेवलेत. आणि इथे बघा आमच्या माऊची आणि आद्विकची मस्ती चालू होती. तो काय करत होता ब्लँकेट वगैरे डोक्यावर घेऊन आहे ना तिला बोलत होता भॉ. आणि मलाही तिकडून आवाज होता आई 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 असं करत होता. अशी रोजची आमची मस्ती चालू असते. आणि नंतर आजीला तो शिकवत होता. आजी त्याला शिकवत होती की तो आजीला ते कळत नव्हतं. पिलोवरती बॉडी पार्ट्स वगैरे होते त्याबद्दलच तो आजीसोबत बोलत होता. आणि इथं मराठीमध्ये त्याला सगळं सांगता येतं आणि इंग्लिशमध्ये अजून शिकता येतो. या दोघांचा अभ्यास बघून तर मला असं वाटतं मी परत शाळेत बसले की काय. चला जाऊ द्या. त्यानंतर शेपूची भाजी आणि भाकर वगैरे खाऊन दुपारचा लंच केला आहे. त्यानंतर थोडंसं झोपावं म्हटलं कारण कंबर वगैरे खूप दुखत होती. बट खूपच वेळ झाला उठायला. तर संध्याकाळच्या वेळेस हा सगळा पसारा आवरायचा आणि सगळं भरून ठेवायचं. यामुळं घेतलं परत आवरायला. गोण्यांमध्ये वगैरे सगळे कपडे भरले आणि एका साईडला सगळा हा पसारा ठेवून दिला. तर मी काय फिरायला वगैरे नाही चालली तर तुम्हाला सांगतेच मी काय आहे आणि कसं आहे ते. पण त्याआधी बघा की जेवायला वगैरे मी संध्याकाळची वेळेस मी काहीच बनवलं नाही. आज बहिणीने मस्त असं मसाले भात आणि कोथिंबीरची वडी मम्मी इथं बनवते आहे. त्यासाठी कोथिंबीर चिरत होते. कापून वगैरे घेतली मम्मीने अर्धी. बट आधी मध्ये येत होता आणि बोलत होता आजी मला कोथिंबीर दे मला कोथिंबीर दे. आता ह्याला कच्चीच खायची असते. तर बघा इथे मस्त अशी वाफवून घेतली कोथिंबीर वडी. आणि ह्यानंतर आता मम्मी फ्राय वगैरे करायला घेते. मस्त असा मसाले भात आणि कोथिंबीर वडी असं कॉम्बिनेशन कोणाला आवडतं नक्की सांगा. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना मी बॅग वगैरे भरून कुठे बाहेर तर नाही चालले किंवा फिरायला नाही चालले. तर तसं काही नाही आहे. मी हा रूम शिफ्ट करून दुसरीकडे शिफ्ट होते आहे. त्यामुळे ती सगळी आवरावर चालू आहे. बॅग वगैरे सगळं कपडे कपाटातले वगैरे सगळे बॅगेत भरून ठेवते. सर काही नाही शिफ्टिंग करते मी फक्त. आज काहीच चांगलं वाटत नव्हतं कारण आज 1 डिसेंबर आहे आणि आजच्या दिवशी आहे ना माझे वडील 17 वर्षापूर्वी आम्हाला सोडून गेले. आणि बापाची किंमत आहे ना त्यांनाच विचारा ज्यांना बाप नाही आहे. त्यामुळे ना आयुष्यात एकदा तरी बापाला आहे ना वेळ काढून मिठी मारा आणि त्यांच्याशी खूप गप्पा मारा. कारण एकदा वेळ निघून गेली ना तर काहीच राहत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. चलो बाय.